तर मित्रांनो, फायनली मी आज नवीन घेतला आयफोन. कस काय चला सांगतो. आज मन ठेवून आलेलं सगळ्यात आधी आपल्या राणीला पाणी पाजलं. त्यानंतर आलो मी आपली काळी मैना बांधत जाग्यावर. त्या जागेवर समोरच्या साईडला खड्डे झालते म्हणून मागच्या साईडचा जरा जरा मुरुम खणून समोर टाकायचा होता. टिकावून मुरुम खणल्यात नंतर खोरण टोपला आणलं आणि ते खणलेला मुरुम टोपल्यामध्ये भरला आणि काळ्या मैनाच्या खोट्या जागेवर मुरुम द्यायला टाकून. तुम्ही व्हिडिओ पाहता लाईक करता तेवढं फॉलो पण करून टाका ना. एकच क्लिक करायचं काम आहे फक्त. घ्यास तेवढं मनावर टाका करून फॉलो. इथलं सगळं काम झाल्याच्या नंतर दतळ खांद्यावर घेऊन आलो मी आपल्या वावरामध्ये. या रिकाम्या झालेल्या मकच रानामध्ये काल पाळी हाणली होती. पाळी हाणताना मेथी घासाला पांद्याचा दांड मोडा होता म्हणून दतळ्यानं माती वड तोच दांड मला आज बनवायचा होता. उन्हाच्या पारात कस तर घेतला वाकडा तिकडे दांड ओढून. त्यानंतर टोपल्यामध्ये टाकले युरिया खत आणि टोपलं डोक्यावर घेऊन आलो रानामध्ये. ढेकळामध्ये कॅमेरा अँगल सेट करून टाकला आपल्या गजऱ्या गवताला पूर्ण खत टाकल्याच्या नंतर हे पिंकलरचे काळे पाईप आणले इथं जोडून घेतले. आज जास्त व्होल्टेज असल्यामुळे मोटर भलती पाणी मारू लागली. धामीन पाईप पण दम धरणं गेला म्हणून ते पाईप द्यायला फेकून आडमातून पाडा पाण्याचा दांड. ऊन पण भलतं खतरनाक लागू राहिलं राव. सगळ्यात आधी पाणी लावलं आपल्या मेथी घासाला. मेथी घास भिजला की ऑटोमॅटिकली पाणी जाते आपल्या गजऱ्या गवताला. दुसरं काय नाही हो, देशी टेक्नॉलॉजी. उंदरान पण भलते मोठमोठे नळे पाडत मेथी घासामध्ये. पाणी झाल्याच नंतर पेटी उघडून केली मोटर बंद. मग 6 वाजता मी आलतो आमच्या गावामध्ये. भोल्यानं रामू सरकारनं 2 नवीन पेटी पॅक आयफोन घेतले. या जन्मात आपल्या नशिबामध्ये फक्त काळी मैना दिसायला राव. आयफोनचा तर काय वाण दिसना झाला.